Dear friends, next article is spinal cord. ब्रेन म्हटलं की सर्वात महत्वाचं सेंटर आहे, बॉस आहे. बॉसला असिस्टंट पाहिजे की नाही? बॉसचा सेक्रेटरी कोण आहे? स्पायनल कॉर्ड. मायलिन किंवा स्पायनल कॉर्ड, इट फॉर्म्स 2% पार्ट ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम. जो मेडुला ऑब्लॉंगिटा आहे तो मेडुला ऑब्लॉंगिटा एक्सटेंड होतो आणि मेडुला ऑब्लॉंगिटा एक्सटेंड होतो आणि स्पायनल कॉर्ड तयार होतो. तो आपल्या क्रॅनियम मध्ये जे ओपनिंग आहे फोरामेन मॅग्नम त्यातून बाहेर पडतो आणि इट रन्स पोस्टेरियरली इन न्यूरल कॅनॉल ऑफ व्हर्टिब्रल कॉलम. It is a posterior extension of medulla oblongata in the form of hollow tube. It is about 40 to 45 centimeters in length. मेल मध्ये 45, फिमेल मध्ये 43 and 2 centimeter thick. It is about 35 grams in weight. It extends from first cervical vertebrae, atlas vertebrae, to or second lumbar vertebrae. Spinal cord L2 second lumbar vertebrae पर्यंत एक्सटेंड होत असतो, परंतु स्पायनल कॉर्ड कॉकिक्स रिजन मध्ये जात नाही, बिकॉज इट स्टॉप्स ग्रोइंग ॲट द एज ऑफ 4 to 5 years. 4 ते 5 वर्षामध्ये स्पायनल कॉर्डची ग्रोथ कंप्लीट होते, पण तरीही नंतर व्हर्टिब्रल कॉलम मात्र वाढत राहतो आणि त्यामुळं स्पायनल कॉर्ड या कॉकिक्स रिजन मध्ये जात नाही. आता हा जो स्पायनल कॉर्ड आहे व्हाईटिश रॉड आहे, 45 सेंटीमीटर लेंथ असलेला व्हाईटिश रॉड आहे. इट रन्स पोस्टेरियरली थ्रू न्यूरल कॅनॉल ऑफ व्हर्टिब्रल कॉलम अप टू L2 region. आता खाली आल्यानंतर समजा हा व्हाईटिश रॉड आहे, हा ब्रेन, आणि हा व्हाईटिश रॉड आहे स्पायनल कॉर्ड. मेडुला ऑब्लॉंगिटाचं कंटिन्युएशन होऊन स्पायनल कॉर्ड अराइज होतो. फोरामेन मॅग्नम इथून जे मोठं ओपनिंग आहे तिथून बाहेर पडतो आणि न्यूरल कॅनॉल मध्ये खाली येतो L2 पर्यंत, लंबार नंबर 2 पर्यंत. इथं जे त्याचं एंड आहे, the nervous end of spinal cord is called as conus medullaris. conus medullaris हे नर्वस एंड आहे या स्पायनल कॉर्डचं. त्यानंतर हे मिनिंजेस आहेत, ते मिनिंजेस पुढं कंटिन्यू होतात आणि हे जे नॉन नर्वस एंड बनवतात त्याला आपण म्हणतो फायलम टर्मिनेल. नॉन नर्वस आहे.
इथं जर डायग्राम मध्ये पाहिलं आपण, या डायग्राम मध्ये पाहिलं तर हा व्हाईटिश रॉड खाली 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 असा येतो आणि हे जे नर्वस एंड त्याचं दिसतं त्याला आपण म्हणतो कोनस मेडुलारिस. आणि पुढेही हा कंटिन्यू होतो, पण नॉन नर्वस आहेत, मिनिंजेस खाली येतात, ते नॉन नर्वस एंड जे आहे त्याला आपण म्हणतो फायलम टर्मिनेल. फायलम टर्मिनेल. इथं पहा एंड ऑफ स्पायनल कॉर्ड, एंड ऑफ स्पायनल कॉर्ड दिसतं आपल्याला फोटोग्राफ मध्ये. It is elongated cylindrical whitish rod like structure covered by meanings. या स्पायनल कॉर्ड मध्ये दोन स्वेलिंग असतात, अप्पर सिक्स सर्वायकल, लोअर सेकंड लंबार. दोन ठिकाणी स्वेलिंग्स दिसतात आपल्याला स्पायनल कॉर्ड मध्ये. हे स्पायनल कॉर्ड मध्ये इथं एक स्वेलिंग आहे, सर्वायकल 6 नंबरच्या सर्वायकल मध्ये इथं एक स्वेलिंग आहे, आणि खाली आल्यानंतर लंबार रिजन मध्ये एक स्वेलिंग दिसतं आपल्याला, आणि मग हे कोनस मेडुलारिस. हे जे स्वेलिंग आहे ते सर्वायकल स्वेलिंग आहे आणि हे लंबार स्वेलिंग आहे. कशासाठी असतात हे स्वेलिंग्स? Upper cervical swelling gives nerve plexus supplies to nerves to hands. हाताला मोठ्या प्रमाणावर नर्व्स द्यायच्या, त्याच्यासाठी हे स्वेलिंग आहे. आणि लंबार स्वेलिंग जे आहे ते लंबार प्लेक्सेस म्हणजे पायाला मोठ्या प्रमाणावर नर्वचा सप्लाय करण्यासाठी तिथं स्वेलिंग आहे, तिथं स्वेलिंग आहे. द टॅपरिंग नर्वस कोनिकल एंड इज कॉल्ड ॲज कोनस मेडुलारिस. आपण सांगितलंय कोनस मेडुलारिस. फ्रॉम सेकंड लंबार व्हर्टिब्रा इट बिकम्स नॉन नर्वस थ्रेड लाइक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज फायलम टर्मिनेल. Phylum terminal, part made up of fibrous connective tissue derived from pia matter. त्याला आपण म्हणतो फायलम टर्मिनेल, आणि हे 20 सेंटीमीटर लांबीचं आहे. The posterior spinal nerves upon second lumbar vertebra runs parallel to phylum terminal. या खालच्या भागातल्या ज्या नर्व्स आहेत फायलम टर्मिनल, इथून या ज्या नर्व्स आहेत त्या हॉर्सटेल घोड्याच्या शिफ्टी सारख्या दिसतात, म्हणून त्याला नाव दिलंय क्वाडा इक्विना. आणि या स्पायनल कॉर्ड पासून 31 नर्व्स या दिशेनं आणि 31 नर्व्स या दिशेनं, 31 नर्व्स या दिशेनं. सो 31 pairs of spinal nerves arises from both sides of spinal cord. आणि या 31 पेअर्स कशा आहेत? या सर्वायकल रिजनच्या 8, फर्स्ट 8 पेअर्स, थोरॅसिक रिजनच्या 12 पेअर्स, लंबार रिजनच्या 5 पेअर्स, सॅक्रल रिजनच्या 5 पेअर्स आणि कॉक्सिजियल रिजनची 1 पेअर. म्हणजे इथं काय झालं? 8, 12, 5, 5, 1 अशा प्रकारे
31 पेअर स्पायनल नर्वच्या दोन्ही साइडनं अरेंज होतात. जर या व्हर्टिब्रल कॉलमचा ट्रान्सव्हर्स सेक्शन आपण घेतला तर हे मिनिंजेस, तिन्ही मिनिंजेस इथं सुद्धा असणारच. इट इज ऑल्सो कवर्ड बाय 3 meninges like dura mater, arachnoid matter, pia matter. आता इथं इपिड्युरल स्पेस असते, हेही लक्षात घ्या. ब्रेनकडे इपिड्युरल स्पेस नाही, पण इथं आहे. हे मिनिंजेस आपल्याला इथंही दिसणारच आहेत. त्यानंतर यामध्ये इंग्लिश कॅपिटल लेटर एच, इंग्लिश कॅपिटल लेटर एच आकाराचं इथं काय आहे? ग्रे मॅटर. ग्रे मॅटर आत आहे, व्हाइट मॅटर बाहेर आहे. व्हाइट मॅटर बाहेर आहे. दिस इज एच शेप्ड ग्रे मॅटर. यामध्ये सेंटरला एक कॅनॉल आहे, याला एपिंडायमा सेलचं लाइनिंग आहे. या कॅनॉलला आपण म्हणतो सेंट्रल कॅनॉल न्यूरोसील, आणि त्यामध्ये सेरेब्रोस्पायनल फ्लुइड भरलेला आहे. दी ग्रे मॅटर कन्सिस्ट ऑफ 2 डॉर्सल हॉर्न्स. हे काय आहेत? दोन्हीकडे डॉर्सल हॉर्न्स आहेत. सेन्सरी डॉर्सल हॉर्न्स आहेत, आणि इकडं मोटार वेंट्रल हॉर्न्स आहेत. यामध्ये डॉर्सल फिशर पण दिसते. ही आहे डॉर्सल फिशर. लहान आहे डॉर्सल फिशर, बट वेंट्रल फिशर इज मोर डीपर. दिस इज वेंट्रल फिशर, मोर डीपर. जास्त डीप असणारी ही वेंट्रल फिशर आहे. इथं पाहिलं तर डॉर्सल फिशर आणि वेंट्रल फिशर किती डीप आहे पहा. आता डॉर्सल हॉर्न्स पासून स्पायनल नर्वचं डॉर्सल रूट अराइज होतं. वेंट्रल हॉर्न्स पासून स्पायनल नर्वचं वेंट्रल रूट अराइज होतं. अराइज होतं. या ठिकाणी लॅटरल हॉर्न सुद्धा आहेत. इथं आता नर्व फायबर्स, व्हाइट मॅटर जे आहेत, हे डॉर्सल साइडला, लॅटरल साइडला, इकडं वेंट्रल साइडला हे व्हाइट मॅटर आहेत. डॉर्सल फ्युनिक्युलस, वेंट्रल फ्युनिक्युलस, लॅटरल फ्युनिक्युलस असे बंडल्स आहेत नर्व फायबरचे, व्हाइट मॅटरचे. यामध्ये एक असेंडिंग बंडल आहे, सेन्सरी, म्हणजे जे काही घडलंय ते ब्रेन पर्यंत पोहोचवण्यासाठी असेंडिंग ट्रॅक आहे. एक ब्रेननं जे त्यातलं उत्तर दिलंय ते उत्तर कॅरी करण्यासाठी, मोटार इम्पल्स कॅरी करण्यासाठी दुसरा ट्रॅक आहे, डिसेंडिंग ट्रॅक. पहा आता इथं काय दिलंय. टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड, डॉर्सल फिशर, वेंट्रल फिशर. त्यापैकी वेंट्रल फिशर डीपर आहे. एच शेप्ड ग्रे मॅटर इथं आहे.
त्यामुळं दोन डॉर्सल हॉर्न बनतात, दोन व्हेंट्रल हॉर्न बनतात. दोन डॉर्सल हॉर्न बनणार, दोन व्हेंट्रल हॉर्न्स बनणार, दोन लॅटरल हॉर्न्स बनतात. डॉर्सल हॉर्न्स पासून स्पायनल नर्वचे डॉर्सल रूट अराइज होतात. व्हेंट्रल नर्व पासून स्पायनल नर्वचे व्हेंट्रल रूट्स अराइज होतात. असं सेंटरला एच-शेप्ड ग्रे मॅटर आहे. इथं सेंटरला कॅनॉल आहे, न्यूरोसील लाइन्ड बाय इपिंडायमा सेल्स, आणि त्यामध्ये सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आहे. इट इज अ कंटिन्यूशन ऑफ फोर्थ वेंट्रिकल of medulla oblongata. Gray matter is surrounded by white matter in the form of bundles or funiculus like dorsal funiculus, lateral funiculus and ventral funiculus. दोन डॉर्सोलॅटरल, दोन व्हेंट्रोलॅटरल, दोन लॅटरल प्रोजेक्शन्स आहेत या एच-शेप्ड ग्रे मॅटर मध्ये. आता डॉर्सल हॉर्न जे आहेत त्याच्यामध्ये सेन्सरी न्यूरॉन असतात, व्हेंट्रल हॉर्न मध्ये मोटार न्यूरॉन असतात आणि लॅटरल हॉर्न मध्ये ॲडजेस्टर असोसिएशन न्यूरॉन असतात. डॉर्सल अँड व्हेंट्रल हॉर्न्स कंटिन्यू ॲज अ स्पायनल नर्व. आता जे व्हाईट मॅटर आहे, व्हाईट मॅटर सराउंड्स द ग्रे मॅटर विच डिवाइड्स इनटू डॉर्सल, लॅटरल, व्हेंट्रल कॉलम्स और फ्युनिक्युलाय. These funiculi has ascending and descending nerve tracts. Dorsal funiculus मध्ये ascending tract आहे which carries sensory afferent in nature and conduct sensory impulses towards brain. Ventral आणि lateral funiculi जे आहेत त्याच्यामध्ये descending tracts आहेत. ब्रेन कडनं जे काही मोटार इम्पल्सेस आहेत, ब्रेननं विचार करून जे उत्तर दिलंय मोटार इम्पल्सेस आहेत ते कॅरी करण्यासाठी डिसेंडिंग ट्रॅक्ट्स आहेत, मसल आणि ग्लँडला जोडणारे. अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे स्पायनल कॉर्डचं. आता एनसीईआरटी काय म्हणते तेही पाहू आपण. Spinal cord, it is enclosed within spinal canal of vertebral column. It is also protected by meninges, central canal containing cerebrospinal fluid, outer white matter, inner gray matter है, conduction of impulses and to and from brain, center of spinal reflexes. हे functions आहेत या spinal cord चे.